हाय मित्रांनो, मी भूषण देशमुख. लोकायन IAS अकॅडमी कडून आज आपण बघणार आहोत की IAS ची चढाई स्ट्रॅटेजी फॉर द 2025 की जसं एव्हरेस्ट चढायचं असेल तर बेस कॅम्प टाकतात आणि सगळी तयारी करतात, तसा प्रकारे शेवटी एव्हरेस्ट चढणं आणि IAS बनणं सारखंच आहे, नाही का? तर त्यामुळे मग 25 मे 2025 युद्धाची तारीख घोषित झाली आहे. नगारे वाजतायत, तयार व्हा तर स्ट्रॅटेजी बघायला. ही स्ट्रॅटेजी जरा हलक्यात घेऊ नका, महत्वाची आहे. इतकी तपशीलवार स्ट्रॅटेजी दुसरं कोणी देत नाही, त्यामुळे लक्षपूर्वक ऐका. बाकी सर्व गोष्टी बाजूला ठेवा, पुन्हा ऐका. नक्कीच तुम्ही स्पर्धेमध्ये 2 पावलं पुढे असाल. बघूया तर मग. पहिला मुद्दा आहे अभ्यासक्रमाचा. अभ्यासक्रम म्हणजे आपला GPS. तसं आपण बाहेर निघालो की GPS उघडतो आणि त्याच्या मागे मागे जातो, तसा अभ्यासक्रम आपला GPS समजा. तर मग हा अभ्यासक्रम जो इतका महत्वाचा आहे की त्याची एक प्रिंट आउट घ्या आणि तो अगदी काळजीपूर्वक वाचा. अगदी काना मात्रा स्वल्पविरामा सकट नीट समजून घ्या की नक्की चौकट काय आहे आपल्या अभ्यासाची. शब्द न शब्द याच्यात बराच वेळ वाचतो बरं का. काय महत्वाचं आहे काय महत्वाचं नाही त्यातनं स्पष्ट होतं. अभ्यासक्रमात दिलेले विषय हे आपल्याला अभ्यासाला घ्यायचे आहेत, हे अत्यंत महत्वाचं आहे. शेवटी अल्टिमेट आपलं ध्येय काय आहे की बाबा कोणत्याही दिलेल्या विषयामध्ये 250 शब्दांचं उत्तर आपल्याला लिहिता आलं पाहिजे, हे आपलं ध्येय आहे, नाही का? सूर्य आणि कॅमेराचं रूप बघता येईल की सूर्य असतो, ज्ञान सूर्य चमकदार चमचमतो, पण आपण डोळ्याने थेट बघत नाही, कॅमेऱ्यातनं बघतो. मग कॅमेराची लेन्स म्हणजे अभ्यासक्रम, त्यातनं सगळं ज्ञान बघा, सोपं होईल. चालू बंद तंत्र, स्विच ऑन स्विच ऑफ, की आतापासून डिसेंबर पर्यंत 6 महिने फक्त मुख्य परीक्षा करा आणि डिसेंबर नंतर मात्र पूर्व परीक्षेकडे जा. मुख्य परीक्षेच्या काळात पूर्व परीक्षेचा विचार करू नका आणि पूर्व परीक्षेच्या काळामध्ये मुख्य परीक्षेचा विचार करू नका. उलट करू नका. पूर्व परीक्षेसाठी आपल्याकडे 5 महिने राहतीलच डिसेंबर नंतर, आणि त्यामुळे मग बरोबर तुम्ही स्विच ऑन स्विच ऑफ ठेवा बरं का. आता अभ्यासक्रमाचं काही वैशिष्ट्य म्हणजे काही अभ्यासक्रम फक्त पूर्वसाठी आहे, काही मुख्यसाठी आहे आणि काही कॉमन आहे. मग पूर्वसाठी फक्त कुठला आहे तर साधारणतः प्राचीन व मध्ययुगीन इतिहास फक्त पूर्वमध्ये प्रिलिम. जगाचा इतिहास आहे किंवा मग जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, बँकिंग, विमा, बाजार, सरकारी योजना, जगाचा नाही आधुनिक भारत आहे हा, आणि जगाचा भूगोल, सीसॅट, हे सगळं पूर्व परीक्षेसाठी आहे. मुख्यसाठी काय बघत आपण? मुख्य परीक्षेसाठी बघितलं आपण तर नीतिशास्त्र आहे, एथिक्स, किंवा मग जगाचा इतिहास आहे, भारतीय समाज आहे, शासन आहे, गव्हर्नन्स, किंवा उपयोजित विज्ञान, अप्लाइड सायन्स आहे, अंतर्गत सुरक्षा, इंटरनल सिक्युरिटी आहे, आपत्ती व्यवस्थापन आहे, डिझास्टर मॅनेजमेंट, प्राकृतिक भूगोल आहे, किंवा त्याशिवाय वैकल्पिक विषय आहेत, नाही का? तुम्ही एक घेणार विषय कुठला तरी, त्याशिवाय निबंध आहे आणि अनिवार्य भाषा आहे. तुम्ही मराठी घ्याल आणि इंग्रजी घ्याल, क्वालिफाईंग असलं तरी भाषा पण आहेच, नाही का? त्यामुळे मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम थोडा विस्तृत आहे असं दिसतंय. पुढे गेलो आपण तर दोघांमध्ये समान काय आहे तर भारतीय कला आणि संस्कृती प्राचीन ते आधुनिक समान आहे, आधुनिक भारत समान आहे, भारतीय भूगोल समान आहे, पर्यावरण हा घटकही समान आहे, भारतीय अर्थव्यवस्था समान आहे, भारतीय राज्यव्यवस्था पॉलिटी समान आहे, आणि जीवन विज्ञान लाईफ सायन्सेस तेही बरंच समान आहे. त्यामुळे मग अशा प्रकारे सेग्रिगेशन केलं की थोडं आपल्याला बरं पडतं. विस्तार की खोली असा एक संभ्रमात टाकणारा प्रश्न असतो की अभ्यासक्रमाचं आधी खोलात जायचं का आधी सगळा अभ्यासक्रम नीट डोळ्याखाली घालून थोडा अभ्यास करून घ्यायचा त्याचा, असं ते दोन्ही महत्वाचं असतं. पण मग संभ्रम तो असतो की आधी विस्तार घ्या आधी खोली. त्याचं उत्तर आपल्याकडनं असं की आधी विस्तार घ्या, आधी आवाका समजून घ्या आणि त्यानंतर मग खोलीकडे जा, ते बरं पडतं. आधी उलट करू नका की आधीच खोली केली, खूप डीपमध्ये शिरलो आणि मग बाकीचं करायचं राहून गेलं, तसं नको. त्यामुळे मग विविध घटकांवर किमान पुरेसे ज्ञान मिळवणं हे महत्वाचं आहे. एकाच घटकाच्या एखाद्या अभ्यासक्रमाच्या खूप प्रेमात पडायचं आणि खूप जीव लावायचं त्याच्यावर, असं नको होऊ देऊ. तसं करण्यापेक्षा सगळं समजून घ्या, ते बरं. मोनालिसा शाळेमध्ये कशी असते, आपण तिला मिशा काढतो, टिकली काढतो, तसं आपलं साधनांचं काय होतं की साधनं घेतो आपण, त्याचे चित्र काढत बसतो. तर साधनांची निवड करताना सावध राहा बरं की तुम्ही कशा कशांना अभ्यास करताय. 2 प्रकारचे असतात साधनं, प्राथमिक आणि द्वितीय. प्राथमिक म्हणजे मूळ स्त्रोत, द्वितीय म्हणजे इतरांनी तयार केलेले स्त्रोत, नोट्स टाईप. तर प्राथमिक मध्ये समजा काय काय येणार
तर वृत्तपत्र येतात, समित्यांचे ऑनलाईन अहवाल येतात, किंवा मग अर्थसंकल्पीय भाषण येतं अर्थमंत्र्यांचं, आर्थिक सर्वेक्षण येतं, द्वितीयमध्ये मासिकं येतात, विविध नोट्स येतात रेडीमेड. तर मग काय करायचं, प्राथमिक की द्वितीय, तर त्याचं मिश्रण केलं पाहिजे. थोडं प्राथमिक करा आणि बराचसा अभ्यास अर्थात 70% तरी द्वितीय मधनच होणार हे निश्चित, पण मिक्स ठेवा, एका डोक्याला जाऊ नका. पुढे गेलो आपण, तर मग कोणती दिशा, ज्ञानाभिमुख अभ्यास करायचा की परीक्षाभिमुख, असा एक इंटरेस्टिंग प्रश्न असतो. नॉलेज ओरिएंटेड और एक्झाम ओरिएंटेड. तर मग फक्त ज्ञानाभिमुख दृष्टिकोन ठेवला आपण तर मग आपल्या ऍस्पिरंट मध्ये संदीप भैया होईल बरं का. आपण फक्त सल्ले द्यायच्या कामाचे राहून जाऊ, तसं नको व्हायला. पण केवळ परीक्षाभिमुख दृष्टिकोन ठेवला तर तोही पुरेसा ठरत नाही. युपीएससी एकदम चौकटी पलीकडे जाते मग. त्यामुळे थोडा मिश्र दृष्टिकोन ठेवला, मिक्स्ड अप्रोच, तर जास्त बरं पडेल. जिज्ञासूपणा भरपूर असू दे तुमच्यामध्ये, पण त्याच वेळी परीक्षेच्या दृष्टीने अभ्यास करा. त्यामुळे शोध आणि संशोधन यातील सीमारेषा ओलांडू नका. ती आपली लक्ष्मण रेषा आहे असं तुम्ही समजलात तरीही चालेल. मग पुढचा मुद्दा म्हणजे साधनांचा शोध. प्रत्येक घटकासाठी 1 किंवा 2च स्रोत वापरा, त्याहून जास्त वापरू नका. पूर्ण पुस्तकाची गरज नसते, जेवढं हवं तेवढं काढून घेत जा. नवीन संदर्भ घेताना सावध राहा, प्रश्न विचारा स्वतःला, खरोखर आवश्यक आहे का, त्यात नवीन काही मिळणार आहे का, तसा असेल तर घ्या, नाही तर घेऊ नका. दुष्परिणाम होऊ शकतात त्याचे. स्वतःच्या नोट्स स्वतः बनवा, हे निश्चित. आणि मग नोट्स बनवणं प्रकरण जे आहे त्याच्यावर अनेक शंका असतात की बनवायच्या का, फायदे असतात, तोटे असतात. बघून घेऊ थोडक्यात आपण की जसं जन्माला घातलेल्या बाळाशी आपला जैव संबंध असतो, तशा आपल्या नोट्स बघितल्या की एकदम जिव्हाळा वाटतो, लगेच कळतात. आपल्या नोट्स आपल्याला कळतात, इतरांना कळवणं नको. उजळणी करणं सुलभ होतं नोट्समुळे, सहज अपडेट करता येतात. नोट्स काढताना अप्रत्यक्षपणे लेखनाचा सराव पण होऊन जातो. आपली मुख्य परीक्षा लेखी आहे नाही का, मग तो एक फायदा असतो. आणि एक प्रकारे मानसिक स्थैर्य देतात की काहीतरी हातामध्ये आहे. तर अशा प्रकारे फायदे आहेत, पण काही तोटेही आहेत. हे नोट्स काढणं मोठं वेळखाऊ काम असतं आणि मग मोठे बाळ घेऊन उजळणी करणं जड जायला लागतं पुढे. नोट्सचं व्यवस्थापन करणं हाच एक कार्यक्रम बनतो आणि आपण त्याच्यावर खूप अवलंबून राहू शकतो, डिपेंडन्सी वाढते. हे तोटे असतात. मग आता करायचं काय बाबा, तर आता बघूयात आपण. सुवर्ण मध्य काढला पाहिजे की मुख्य विषय जे आहेत त्यांचे स्वतः हस्तलिखित नोट्स बनवा, ते बेस्ट. असे विषय ज्यात तुम्ही स्कोर करणार आहात. उर्वरित विषयांचा तुम्ही एकदा अधोरेखित करा पुस्तकातच किंवा पुस्तकाच्या बाजूला लिहा, किंवा सरळ तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे ऍप वापरू शकता. अगदी एव्हर नोट सारखे ऍप आहेत, नोट मेकिंग आहेत, मराठीमध्ये पण ते ऍप वापरून नोट्स ठेवता येतात, तो वापरता येईल. चालू घडामोडीशी लिंक करून राहतात विषय, त्यामुळे हे नोट्स बनवणं, अपडेट करणं, लिंकिंग करणं हे काम सतत करावं लागतं. जसं GS2 आणि 3 मध्ये हा महत्वाचा मुद्दा आहे असं म्हणता येईल. आणि मग तुमच्या नोट्स खूप मोठ्या झाल्या तर अर्थात मग तुमचा पुढचा ऑप्शन आहे की त्यांचं तुम्ही वेगळ्या प्रकारच्या माइंड मॅपिंग मध्ये रूपांतरित करू शकता आणि त्यांचा पुन्हा एकदा चांगला वापर करू शकताच. पण नोट्स बनवणं आवश्यक आहे. स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही अशी म्हण आहे, तर स्वतः नोट्स काढल्याशिवाय काही खरं नाही हे निश्चित. आता उजळणी हा एक मोठा मुद्दा आहे. असं गाणंच करोगे याद तो हर बात याद आएगी. उजळणी नाही केली तर तुम्ही कितीही अभ्यास करा ते तुमच्या लक्षात राहणार नाही. आणि त्यामुळे मग उजळणीचे वेळापत्रक बनवा आणि त्याचे काटेकोरपणे, कठोरपणे पालन करा हे निश्चित. अधोरेखित केलेल्या किंवा नोट केलेल्या प्रत्येक गोष्टी उजळणी करा आणि मग उजळणी समर्पित वेळापत्रक द्या. आणि शिवाय मॉक टेस्ट किंवा प्रत्यक्ष परीक्षा उजळणी केल्याशिवाय देऊच नका. थोडक्यात उजळणीचं महत्व एवढं आहे की उजळणीच्या दिवशी तुमचं नवीन काहीच वाचता नाही आलं, अगदी वृत्तपत्र वाचायला वेळ नाही मिळाला तरी सुद्धा चालेल, काही फरक पडत नाही. उजळणी म्हणजे उजळणी. तर नियोजनाचा मंत्र हा पण महत्वाचा मुद्दा आहे की संपूर्ण वर्षाचं नियोजन आधी करा आणि मग महिन्यांकडे या, मग आठवड्यांकडे या आणि मग दिवसांकडे आणि मग ते वाटलं तर तासांचं नियोजन करा. असं मोठ्याच्या छोट्यात या. दिवसात साधारण 2 विषयांचा अभ्यास केला तर ते जास्त चांगलं पडतं. नियोजन पूर्ण आठवड्याचं न करता आठवड्यातील एका दिवस सुट्टी घ्या. कैदी पण सुट्टी घेतात नाही का, आपले गॉडमॅन त्याचं काम सुट्टीवरच असतात. डेरा सच्चा सौदावाले बाबा राम रहीम. तर मग सामाजिक आरोग्यासाठी ते योग्य ठरतं. एक दिवस मोका ठेवला तर आपल्याला मित्रमैत्रिणींना भेटता येतं, काही नोट्स राहिल्या असेल पूर्ण करायच्या, काही अभ्यासक्रमातलं राहून गेलं असेल तर तेही पूर्ण करता येतं, हा फायदा होतो. वैकल्पिक विषयाचं महत्व खूप आहे. डिसेंबर पर्यंत प्राधान्यक्रमाने घ्या वैकल्पिक विषय. जसा पेपर 1 असतो तो सैद्धांतिक असतो, तो आधी घ्या. तो म्हणजे एक मोठी चढणच असते, ती चढून टाका आणि मग रणनीती चांगली बनवा.
निबंधाप्रमाणेच वैकल्पिक विषयामुळे मार्कांमध्ये मोठा फरक पडतो बरं का. किमान 4 तास सुमारे 3 महिने द्यावे लागतील. आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे इथं वैकल्पिक विषय निश्चित केला की मग इतरांकडे बघू नका, मग त्याचा चांगला आहे माझा नाहीये, तसं नाही. जसं फोटो दाखवलाय तशा बाई येतं. जन्मोजन्मीचं नातं आहे आपलं असं समजा. ब्रह्मदेवाने गाठ बांधली समजून घ्या आणि त्यानुसार तुमची वाटचाल असू द्या. वैकल्पिक विषय सजवलेले तबकच आहे आपल्याकडे लोकांमध्ये. इतिहास विषय वैकल्पिक स्वतः मी घेतो, भूषण देशमुख. भूगोल सरासाठी आपले ओम साळुंके सर आहेत, उत्कृष्ट शिकवतात. मराठी साहित्य सारखा विषय मुक्ता कदम मॅडम सुद्धा शिकवतात. मानवशास्त्र अँथ्रोपॉलॉजी हा लोकप्रिय विषय आपले प्रवीण अक्कावरू सर सगळं शिकवतात. समाजशास्त्र हाही एक उत्तम विषय आणि खुद्द मुकुंद होन सर तो शिकवतात. आणि अशा प्रकारे हे वैकल्पिक विषय तुम्ही नक्की निवडा कुठले तरी आणि आमची मदत पण घ्या. निबंध आपण चर्चा करतो. निबंध अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे की 250 म्हणजे वैकल्पिक विषयाचे अर्धे गुण त्याच्यासाठी. एक पेपर समजा विशेष अभ्यास केल्यास 20 ते 30 गुणांची रेट मिळू शकते. नियमित सराव मूल्यमापन करणं आवश्यक आहे. दर रविवारी समजा एक निबंध लिहिणं आवश्यक आहे असं आपण म्हणूयात. तरी वृत्तपत्रातल्या रविवारच्या पूर्णांचे बारकाईने वाचन करा. रोजचं वृत्तपत्र आणि पुस्तकं यातनं माहिती काढा. मग याच्यासाठी आपण आपलं टेलिग्राम चॅनल आहे लोकायन IAS अकॅडमीचं, त्याच्यावर मी स्वतः लेख वाचतो, आपले इतर प्राध्यापक वाचतात, अंडरलाईन करतात, टाकतात. तर तुमचं बरंचसं काम सोपं करण्याचं काम आपण करतो. नक्की चॅनल फ्रीच आहे, जॉईन करा. चांगल्या कविता अवतरणे यांच्यासाठी एक वही तयार करा आणि अशा प्रकारे काही दिवसामध्ये दर 15 दिवसांनी एक अशा क्रमाने काही अवांतर पुस्तकांचं वाचन पण करा. हे महत्वाचं आहे. म्हणजे काही सुचवलेत बरीच होऊ शकतात की रॉबिन शर्माचा आहे संन्यासी ज्याने आपली फेरारी विकली, त्यात खूप सुंदर चर्चा आहे. किंवा अल्केमिस्ट ज्यातनं तो UPSC थेट वाक्य उचलून निबंधामध्ये टाकते. किंवा मग इकेगाई आहे, जपानी पद्धतीचे जगाची सूत्र जी आहेत ती इकेगाईमध्ये आहेत. किंवा मग अजून काही सुचवलेत म्हणजे ती बघून घेत आपण की ज्याच्यामध्ये आत्ता बघितली ती काल्पनिक होती पण वास्तविक नॉन फिक्शन. नॉन फिक्शन मध्ये खुद्द डॉक्टर आंबेडकरांचं जातींचे निर्मूलन, ज्याला भारतीय समाजवादाचा जाहीरनामा म्हटला जातात सामाजिक चळवळीचा, ते खूप सुंदर आहे. संजय आवटेंचं आहे आम्ही भारताचे लोक. किंवा मग अनिल स्वरूप यांचं इंग्लिश मधलं पुस्तकाचं मराठीत भाषांतर आहे. किंवा मग नव भारतीय शिल्पकार आहे की निसर्गावर माधव गाडगीळ यांचं पुस्तक आहे निसर्गाने दिला आनंद कंद, सुंदर पुस्तक आहे. तर मग ती वाचता येतील. या अजून भरपूर आहेत. युval नोआ हरारीचं सेपियन, होमोडियस, 21व्या शतकातील 21 आव्हाने सगळी मराठीमध्ये आले. तर किंवा मग एस्थर डफ्लो आणि अभिजित बॅनर्जी यांचं गरिबीचे अर्थकारण, पुअर इकॉनॉमिक्स, पुअर मॅन्स इकॉनॉमिक. किंवा मग वर्गीस कुरियन माझे एक स्वप्न होते, माधव गोडबोले प्रशासनाचे पैलू, शशी थरूर यांची 26 पुस्तकं वाचण्यासारखी आहेत. जस्ट एक सजेशन आहे, त्यातलं तुम्ही निवडा पण वाचन मात्र करा, नोट्स काढा, हे सगळं करावंच लागेल. पुढे गेलो आपण तर रोजचा खुराक आपला जे वर्तमानपत्र, त्यातील माहिती जसे हॉट केक असतो तसं उबदार असते, ताजी असते, आरोग्यदायी असते. कोणते मार्गदर्शक पुस्तक हे वर्तमानपत्र जागा घेऊ शकत नाही. वृत्तपत्र विश्लेषणाचे व्हिडिओ देखील उपयोगाचे नाहीत कारण आपल्याला काही शब्दांची नाव जोडणे आवश्यक आहे. त्या काही लोक 11 वाजता रोग व्हिडिओ पडतो, त्यातनं मी सगळं पेपरचं करतो अनालिसिस, त्याचा फारसा उपयोग नाही. स्वतः वाचणं आवश्यक आहे. शब्द समजून घेणे, वाक्य समजून घेणे, ते वापरता येणं, फुलू आणणं, प्रवाह हे अत्यंत आवश्यक आहे. बातमी वाचा, स्वतःचा दृष्टिकोन निर्माण करा. संपादकीय म्हणून रेडीमेड दृष्टिकोन घेऊ नका. त्या काही दिवस संपादकीय आधी नाहीच असलं तर बेस्ट. स्वतःचे विचार तयार करा आणि मग हळूहळू सगळ्या तुमच्या स्थिर विषयांच्या नोट्स अपडेट करा. हळूहळू फक्त अपडेटिंग करणं एवढंच काम बाकी राहील असं तुम्ही बघा. म्हणजे देखो भैया आपले राहुल गांधी म्हणतात ना, तसा तो प्रकार आहे की वर्तमानपत्रात 1.5 तास सुरुवातीला लागेल, हळूहळू 1 तास राहणार तेवढंच. आणि पूरक म्हणून मासिका वाचा, त्याऐवजी नाहीत. सुरुवातीचे काही महिने जास्त भर हा स्थिर अभ्यासक्रमावर द्या. चालू घडामोडीनं सुरुवातीला थोडं कमी महत्व द्या आणि जसं परीक्षेत जवळजवळ जाल तुम्ही तसं चालू घडामोडींचा जो शेअर आहे अभ्यासातला तो वाढवत न्या. अशा प्रकारे तुम्ही व्यवस्थापन केलं उत्तम. लिहा भरपूर, दिसा माझे काही तरी ते लिहावे, समर्थ रामदासांनी म्हटलंच आहे. मुद्दाम रिफिल दाखवली, रिफिल संपल्या पाहिजेत आणि त्यामुळे केवळ वाचन उजळणी करून चालणार नाही. तुमची ओळख शेवटी होणार UPSCला ती लिखाणातच आणि त्यामुळे लिखाणाचा सराव करून धारणा. नुसती स्मरणशक्तीची काय बुद्धिमत्तेची परीक्षा नाहीये, सहनशक्तीची पण आहे. मुख्य परीक्षेमध्ये 5 दिवस लिहायचं आहे, रोज 6 तास एवढं लिहायचंय. 1000 शब्द सोपं नाहीये, भरपूर लिहावं लागतं, घासावं लागतं. तर मग काही पूर्ण अभ्यासक्रमाचा भाग झाला की लगेच लिहा. एखादा भाग जर लिहा, त्यातून सुद्धा शैली विकसित करा. सुरुवात कशी, मध्य कसा, शेवट कसा, हळूहळू सगळं विकसित होईल.
कंटाळा नाही घेणार, म्हणजे कंटाळा आला नाही पाहिजे. आपण लोकांमध्ये डेली आन्सर रायटिंग घेतो, फुकटच असतं, त्याचा वेळ आपलं चॅनल पण आहे, तेही तुम्ही सबस्क्राईब करा आणि रोज उत्तर लिहिता आली तर बेस्ट आपण चेक करून देत होती, तर त्याचाही नक्की फायदा तुम्ही घ्या. बाकी मग आपलं अशा प्रकारचा फॉर्मॅट असतो, तोही तुम्हाला हवं तर मागवून घ्या. आणि मग आता कसोटी सामना काय असतो तर ते म्हणजे मॉक टेस्ट देणं, सराव चाचण्या. नाही दिल्या तर मग झाकली मुठचा वाला खाची असं व्हायचं, ते तसं नको उद्या. तर चाचणीसाठी तयार नसाल तर 1-2 दिवस पुढे ढकला, पण द्या. काय येत असेल ते लिहा, पण लिहा. ओपन बुक पद्धतीने टाचणी देऊ नका, आधी वाचून घ्या मग लिहा, पण समोर पुस्तक उघडून नका बसू. वेळेत द्या, 10 तास घेऊन उत्तर लिहिलं असं नको. आणि मग जीएस मध्ये भरपूर प्रश्न असतात की ज्यात तुम्ही काही ना काही लिहू शकता, असंच काही तुम्ही सगळं अंधारात असता, लिहा. तर मग खडतर लढाई सगळी एकेका इंचाने आणि गुणागुणाने जिंकावं लागतंय. आणि त्यामुळे मग तुम्ही किती शब्द लिहिता, तुमचा कसा फ्लो येतो याची तुम्हाला चांगली जाणीव असली पाहिजे. आणि तशी जे पकड असेल तर तुम्ही याच्या दृष्टीने पुढे आहात, अग्रेसर आहात असं म्हणता येईल. आणि मग अभ्यासाचा पुरावा म्हणजे काय तर मग हे सगळं तुम्हाला जमलं पाहिजे. हे खरं युपीएससी आहे की ज्यात फ्लो चार्ट जमला पाहिजे, आकृत्या काढतात, नकाशे काढता आले पाहिजेत, भारत वाटला पाहिजे नकाशामध्ये, वेगात काढता आला पाहिजे की साधारणतः 60 सेकंदात एखादी आकृती काढता आली पाहिजे. जास्तीत जास्त महत्वाचे मुद्दे अधोरेखित केले पाहिजे, तपासून घेतले पाहिजे, अजून सुधारणा कशी करतात विचार केला पाहिजे. आपण पूर्व परीक्षेसाठी निश्चय नावाची टेस्ट सिरीज चालवतो, मुख्य परीक्षेसाठी दृढ निश्चय चालवतो. या टेस्ट ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पद्धतीने उपलब्ध असतात. तुम्ही नक्की याचा फायदा हवा असेल तर घ्याच. पुढचा मुद्दा म्हणजे कांचनबुक. मग आपल्या स्पर्धा परीक्षेतला कांचनबुक म्हणजे सोशल मीडिया जो आपल्याला अट्रॅक्ट करतो सारखा की माझ्याकडे बघा, माझ्याकडे माहिती घ्या, मी तुम्हाला सोपं करून देतो सगळं. पण लक्षात घ्या, त्यातनं शिकण्यात काही अर्थ नाहीये. सुरक्षित अंतर ठेवा, कीप अ सोशल डिस्टन्स. कारण त्यातली माहिती जी डिस्टॉर्टेड असते, आपल्या संदर्भात शिकायचं तर त्याच्यावर नियंत्रण ठेवा, त्याचा फायदा घ्या, त्यातनं एंटरटेनमेंटचा मुद्दे ठेवा, अभ्यास नको. बाकी करू इंटरनेट बघू नका असं नाही. इंटरनेटचा वापर हा सायन्स अँड टेक्नॉलॉजी सारखा विषय, विज्ञान तंत्रज्ञानासाठी घेता येतो किंवा चालू घडामोडींसाठी थोडा फायदा घेता येतो, तो नक्की घ्या. मुंगी होऊन साखर खावी अशा प्रकारे म्हणे. बारीक बारीक तपशील असतात, तर तपशिलात देव असतो. गॉड्स इन डिटेल्स. तर कुठलं तुम्ही शाईचा पेन वापरणार, जेल पेन वापरणार, बॉल पेन वापरणार, तेही बघितलं पाहिजे. कोऱ्या कागदावर याचा सराव करा. रोजच्या व्यायाम आणि विश्रांतीचे वेळापत्रक करा. काळ, काम वगैरे समीकरण मांडून नियमितपणे सोडवता आलं पाहिजे. एखादी गोष्ट कशी वेगाने आणि ठरल्या वेळी पूर्ण करायची आहे. अभ्यासासाठी जागा निश्चित करा, ती हवेशीर असली पाहिजे, तिथे प्रकाश असला पाहिजे पुरेसा आणि शांतताही असली. ते तुमचं ध्येय लिहून ठेवा की पुढच्या वर्षी आपली भेट मसुरीला लवासनामध्ये लाल बहादूर शास्त्री अकॅडमीत, हे निश्चित ठरवा. 90% डोळ्यांचं काम आहे, 10% तोंडाचं काम आहे. जास्त बोलण्याचं आपल्याला काम नाही, बरंचसं काम वाचन लेखन हेच आहे. दिवसाची सुरुवात अशी करा की बाबा काय आज दिवसात करणार नियोजन, आणि दिवसाच्या शेवटी आढावा घ्या की ते आपण पूर्ण केलं की नाही. या 2 बिंदूंच्या मध्ये तुमची यशोगाथा लिहिली जाईल, हे समजून जा. सुलतान ढवा की मध्ययुगात जेव्हा अंतिम आक्रमण करायचं असेल तेव्हा जोरदार लढाई करत तर सुलतान ढवा असं म्हणतात. तशी आपली निकराची लढाई म्हणजे संदर्भ पुस्तक निश्चित करा. मार्गदर्शन घ्यायचं की नाही, शक्य असेल तर नक्की घ्या. मेंटर ठरवा एक की जो तुम्हाला कधीही मदत करेल, सल्ला देईल, तो अनुभवी असला पाहिजे, उपलब्ध असला पाहिजे, त्याला माहिती असलं पाहिजे की तो तुमचा मेंटर आहे आणि तुम्हाला माहिती असेल की तुमचा तो मेंटर आहे. आणि मग अशा प्रकारे या सगळ्या गोष्टी केल्या की मग कामाला लागा. प्रेरित राहा, मोटिवेटेड. काही लोकांना अशी सवय असते की सारखं मोटिवेशन व्हिडिओ बघायचे आणि त्यातनं मोटिवेशन घ्यायचं, तर हे व्यसन आहे आणि त्यातनं कन्फ्युज जास्त व्हायला होतं. तर एकदा मोटिवेट झालात की बस परत ते बघायची गरज नाही, कामाला लागणं. अभ्यास आहे आपल्यासाठी, बरोबर अभ्यास आहे. नियोजनापासून विचलित होऊ नका. झाला डिबेट, पुन्हा रस्त्यावर या. हे सगळं करताना हे नक्षत्रांचं देणं आपण तयार केलंय की ज्याच्यामध्ये आपण अनेक व्हिडिओ तयार केले, ते आपल्या युट्यूब चॅनलवर आहेत. इंस्टाग्रामवर आपण माहिती टाकतो, कंटेंट बेस्ड टाकतो. आपलं टेलिग्राम चॅनलचा माहितीचा खजिना आहे, तुम्ही मागे जाऊन माहिती शोधू शकता. अगदी मराठीत ते सर्च करू शकता, तशी आपण एक सोय करून दिली, ते पण वेगळे पण आहे. फेसबुकवर आपण आहोत, कॉन्टॅक्ट करू शकता. आपली पब्लिकेशन्स आहेत, अनेक विषयांची आपली पुस्तकं आहेत, ते त्यांचे तुम्ही वापर करू शकता. जसं मराठीमध्ये आहे भारतीय कला आणि संस्कृती, भारतीय अर्थव्यवस्था, महाराष्ट्राची कला आणि संस्कृती, अगदी मराठीतनं आपण पुस्तक काढलेत, नोट्स काढलेत, त्यांचाही वापर तुम्ही करू शकता. आणि या सगळ्याचा वापर जरूर करा. आणि हे सगळं वापरून जर तुम्ही यश मिळवलं तर निश्चितच आम्हाला त्याचा आनंद होईल आणि खात्री आहे की तुम्हाला या सगळ्याचा नक्कीच फायदा झाला असेल. तुम्हाला सगळं कसं वाटतं प्रेझेंटेशन, आणि तुमच्या काही शंका असतील तर कमेंटमध्ये जरूर नोंदवा. आणि चॅनल आवडलं असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.